नमस्कार, मी विक्रांत शिंदे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी समोर येते। हैदराबाद गॅझेटबाबत राज्य सरकारच्या जीआरला स्थगिती देण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। मंगेश ससाणेंसह राज्यातील ओबीसी संघटनांनी याचिका दाखल केलेली होती। तर याचिकेबाबत मुंबई हायकोर्टात जाण्याचा सुप्रीम कोर्टाने सल्ला दिला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। नेमकं न्यायालयामध्ये काय घडलेलं आहे शिवाजी काळे सांगतील। शिवाजी, आज इंदिरा जयसिंग यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने जोरदार बाजू मांडल्याचं पाहायला मिळालं। मात्र न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 18 तारखेला सुनावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती तुमची याचिका सविस्तर दाखल करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे आजची याचिका न्यायालयाच्या परवानगीनं मागे घेण्यात आलेली आहे। एक प्रकारे ती फेटाळण्यात आलेली आहे, त्यामुळे ती मागे घेण्यात आली। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली। राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 ला हैदराबाद गॅझेट काढलं होतं आणि या हैदराबाद गॅझेटला स्थगिती द्यावी या संदर्भात 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिअरिंग झाली होती। मात्र या हिअरिंग दरम्यान जर आपण पाहिलं असेल, न्यायालयाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला होता। आता या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। त्यांचं म्हणणं होतं की मुंबई उच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सुनावणी घेणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जा, टाइम बाउंड सुनावणी व्हावी अशी जी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली ती देखील मान्य करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि 18 नोव्हेंबरला या सगळ्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या संदर्भात ही सुनावणी आता होणार आहे आणि या ठिकाणी याचा युक्तिवाद होणार आहे। थोडक्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्यात यावी किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे गॅझेट दिले जात आहेत त्या संदर्भामध्ये जो जीआर काढण्यात आलेला आहे त्याला स्थगिती देण्यास देखील सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। याची रेग्युलर हिअरिंग आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। अरे, या निर्णयानंतर किंवा आता न्यायालयाने जे मत नोंदवले त्यानंतर जे याचिकाकर्ते होते मंगेश ससाणे असतील किंवा अन्य ओबीसी संघटना, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे? ते काही म्हणतायत आता? अद्यापपर्यंत त्यांची प्रतिक्रिया आली नाही। मात्र त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणं आता या निमित्ताने भाग असणार आहे आणि पुढे या सगळ्या संदर्भामध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात या सगळ्या संदर्भामध्ये केसेस होतील। मात्र या सगळ्यामध्ये अजूनही काही केसेस आहेत, जसे की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली प्रलंबित केस आहे की जे 27% आरक्षण आहे। यामध्ये एक मुद्दा होता की ओबीसी समाजातील जे तरुण आहेत ते नैराश्यातून आत्महत्या करत आहेत। हा एक मुद्दा या ठिकाणी याचिकेमध्ये मांडण्यात आला होता। मात्र आज जी याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। बातमी आपण पाहतो, हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्याचा सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिलाय। मंगेश ससाणे, ओबीसी आंदोलक आणि सोबतच इतर ओबीसी संघटनांनी ही याचिका दाखल केलेली होती। याचिकेबाबत मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिलाय। हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या जीआरला स्थगिती देण्याचा नकार सुप्रीम कोर्टाने दिलाय।